त्यांनी घेतलाय जो काय आहे तो म्हणजे नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय तो सोलापूर या संघाने आणि इगतपुरी संघाला इन्व्हाइट केलंय की या आपण फलंदाजी करा. सामना आपण सुरू करत आहोत. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मोर्दी अप्रतिम चेंडू. रणजी खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळत असताना कर्नाटकसाठी बिलॉंग केलेला खेळाडू आहे. कर्नाटक संघाला रिप्रेझेंट केलेला खेळाडू आहे आणि हायेस्ट विकेट टेकर ही सुद्धा भूमिका राहिली आहे खेळाडूची. परप्पा तुम्ही पाहता त्याच्या हातमध्ये गोलंदाजी करते पहिल्या षटकामध्ये. इट्स अ प्राऊड मोमेंट फॉर अस. रेल्वेकडून रणजी संघाला रिप्रेझेंट खेळाले खेळाडू तुम्ही पाहतायत. ओ ऑप्शनच्या बाहेर काय स्विंग आहे पण वाईट बॉल. ऑप्शनच्या बाहेर आणि अवांतर धावेने खातं उघडत आहेत गोलंदाज स्वतः परप्पा. पहिल्या चेंडूत पाहतात खूप सुंदर येतं हाताला. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. एक नॅशनल ताकद त्यांच्याकडे, नॅशनल स्विंग तर त्यांच्याकडे आहे आणि तो स्विंग पाहायला मिळाला. चेंडूवर वाईट बॉल सिग्नल केले पंचांनी. धावसंख्या दाफलकर 1. परप्पा पुढचा चेंडू घेऊन. हो ब्युटिफुल ड्राईव्ह. चांगला फटका. गुड शॉट. स्वीपर कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि एक पेक्षा जास्त काहीच नाही. फक्त एकच धाव. आघाडीचा फलंदाज संतोषने खातं उघडलं 1 धावेने. धावसंख्या धावफलकावर 2 धावा. 2 रन्स ऑन स्कोअर कार्ड. पहिल्या सत्रामध्ये धावसंख्या इथे सेट करण्याचा प्रयत्न इथे मात्र करतोय संघ तो म्हणजे इगतपुरी. पुढचा चेंडू परप्पा. ऑप्शनच्या थोडासा बाहेर अंडरआर्म बॉक्स स्टाईल चेंडूला टॅप केलंय. मिळेल ती फक्त एकच धाव या चेंडूवर. जास्त मोठी संधी देत नाहीये स्ट्रायकिंगला फलंदाजांना. गोलंदाज या षटकामध्ये परप्पा. धावसंख्या दायफलकर कायम आहे ती म्हणजेच एकूण 3 धावा. राऊंड विकेट परप्पा. शॉर्ट ऑफ गुडलेन चेंडू हवेमध्ये स्टिअर केलाय. डीपमध्ये पॉइंटला कोणीच खेळाडू जवळपास नाही आणि काय फटका. वॉट शॉट. चेंडू सीमारेच्या बाहेर चौकार. सुपर इम्प्रोव्हायझेशन. थोड्या वेळासाठी वीरेंद्र सेहवागची आठवण झाली हा फटका खेळत असताना. ओव्हर द पॉइंट आणि वॉट एक्झिक्युशन. डीप पॉईंटमध्ये चेंडू निघून जातोय चौकारासाठी. चौकार आपण बघत आहोत संतोषच्या बॅटमधून. चांगली बॅटिंग करतो संतोष टीम इगतपुरी या संघाकडून. आजचं कॉन्टेस्ट निश्चित बिपिन बघणार असणार आहे कारण सर्व बाहेरचे सर्व संघ त्या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय पण जास्त लांब जात नाही चेंडू. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. बॅकअप देत असताना संतोषच्या शॉटवर तोपर्यंत मिळतात त्या फक्त एकच धाव. काल दिवसात आपण जर बघितलं दादर संघाच्या माध्यमातून राहुल सावंतने जबरदस्त एंटरटेन केलं. खास करून रिव्हर्सचे अप्रतिम फटके आपण त्याच्याकडून बघितले पण इथे मात्र पहिलाच रिव्हर्सचा फटका तुम्हाला पाहायला मिळतो. संतोषच्या बॅट म्हणून धावसंख्या धावफलकावर अंकित झाली एकूण 8 धावा धावफलकावर. 8 रन्स ऑन स्कोर कार्ड विदाउट लॉस इन द फर्स्ट ओव्हर. परप्पा. राऊंड विकेट. चेंडू ओव्हर पिच. वॉट अ कॅच. सुपर फिनिश. फलंदाज बाद. अँड फर्स्ट विकेट डाऊन. पहिलाच धक्का लागला. प्रतिम झेल टिपलाय तो डीपमध्ये लालूने आणि पहिलाच धक्का लागलाय तो इगतपुरी या संघाला. यू शुड बी इंटर विथ द बॅट. प्रत्येक बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये असणार स्वतःची बॅट मैदानाच्या आतमध्ये प्लीज घेऊन या आपण. नॉट लुकिंग गुड. 8 धावा इगडी बाद. इगतपुरी टीम. न्यू बॅट्समन राहुल. खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली ती म्हणजे संतोषकडून. एंटरटेन केलं. खास करून जो एक अप्पर कटचा फटका पाहायला मिळाला पॉइंटच्या डोक्यावरून. त्या फटक्याने त्याचा क्लास पाहायला मिळाला. दर्जा पाहायला मिळाला आणि खूप चांगलं एक्झिक्युशन पाहायला मिळालं ते फलंदाज संतोषकडून गोलंदाज परप्पाच्या गोलंदाजीवर. संतोषने तर हरेश आऊट झालेला आहे. संतोष अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे.
राहुल कोरे ऑन बॉलिंग मार्क. न्यू बॅट्समन पोपट तेलम. वाईट बॉल, पंचांचा सिग्नल. वाईट +1 अशा दोनदा वाईट केल्या जातील. 1 बाउन्सचा कॉल दिला पंचांनी. बॅट्समन इज अ पोपट तेलम, जो स्ट्रायकिंग एंडला नॉन स्ट्रायकिंग एंडला येतोय. गोलंदाज या षटकामध्ये आपण पाहत आहात म्हणजेच राहुल. वाईटने सुरुवात झाली आहे. वाईट +1 अशा एकूण 10 वाईट झाले धावफलकावर. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे राहुल. राऊंड विकेट. फुलटॉस चेंडू ऑफ ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये, डीप कव्हरमध्ये. तोपर्यंत जिथे चेंडू कव्हर केला तोपर्यंत एकच धाव येते या चेंडूवर आणि धावसंख्या 1ने पुढे सरकते. ती 11 धावा धावफलकावर. 11 लॉस ऑफ 1. स्ट्राईक एंडला पोपट. संतोष ऑन नॉन स्ट्रायकिंग एंड. धावसंख्या धावफलकावर 11. एक गडी बाद. चेंडू बघतायत. थोडासा फलंदाज शफल झाला. नटरा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. चेंडू यष्टीच्या वरून वेगाने निघून जातो. डॉट बॉल. धावसंख्या कायम आहे धावफलकावरती 11 धावा. या षटकात थोडासा डॉमिनेट करण्याचा प्रयत्न गोलंदाज करतायत. गोलंदाज राहुल. चांगल्या लाईनवर गोलंदाजी केली जाते. राऊंड विकेट पुन्हा लेफ्ट आर्म. फुल टॉस ऑन ड्राईव्ह केला आहे. डीपमध्ये वाईडिश लावला. क्षेत्ररक्षक तिथे जज करेल. थोडासा दूर आहे क्षेत्ररक्षक. 2 धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण सुद्धा होणार. गुड रनिंग. गुड रनिंग बिटवीन द विकेट. संतोष अँड पोपटमध्ये. थोड्याच वेळात व्हॉलीबॉलसुद्धा स्पर्धा सुरू केली जाईल. आज व्हॉलीबॉल टुर्नामेंटसुद्धा आहे क्रीडा युवा महोत्सवाच्या माध्यमातून. फटका पूर्णपणे लाईन मिस करतोय. लेग बायचा सिग्नल पंच इथे करतायत आणि धावसंख्या 1ने पुढे सरकेल. अंकित होते एकूण धावफलकावर त्या 14 धावा. सर्व कॅप्टन्सना विनंती आहे, आपल्या सर्वांसाठी प्रत्येक संघासाठी आम्ही अल्पोभारची व्यवस्था इथे केलेली आहे. तर प्रत्येक टीममधून एक प्लेअर यायचं इथे. प्रत्येक टीममधून एक प्लेअर या आणि आपापला अल्पोभार घेऊन जा. जे संघ इथे उपस्थित आहेत त्या सर्व संघांना एक सूचना आहे की अल्पोभाराची व्यवस्था केली आहे. फेक चांगली होते. 2 धावाचा प्रयत्न. 2 धावा इथे पूर्णसुद्धा होत आहेत. अल्पोभाराची व्यवस्था इथे केली आहे. तर आपल्या संघाने आपल्याला अल्पोभार घेऊन जायचं आहे. प्रत्येक संघामधून एक खेळाडू पाठवून द्या इकडे आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या जवळ. धावसंख्या 16 धावा. लोअर फुलचा चेंडू होता. बॅटला चेंडू कनेक्ट नाही झाला तर लगेच पंचांकडे दाद मागतात. वाईट बॉल. पण चेंडू एक्झॅक्टली कुठून निघून जातोय हे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. स्टंपच्या अक्षरच्या बाजून निघून गेला चेंडू आणि ते मात्र पोपट मागणी करतात की वाईट बॉलसाठी. डॉट बॉल. संतोष होता स्ट्रायकिंग एंडला आणि तर 2 षटकातील धावसंख्या धावफलकावर अंकित आहे एकूण 16 धावा. प्रति षटकामागे 8 धावा. पहिल्या षटकासुद्धा आपण 8 धावा बघितल्या. या षटकासुद्धा 8 धावा बघितल्या आहेत. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज होते या षटकामध्ये. संजय राठोड. सामना असेल तो 4 षटकांचा. नेक्स्ट मॅचसाठी मी इन्व्हाइट करतो दोन्ही संघाच्या संघनायकांना पण त्वरित यायचं आहे नाणेफेक करण्यासाठी. दोन्ही टीमचे ऑलरेडी कॅप्टन रिपोर्ट करून गेलेत. CSMT, TRS आणि पनवेल टॉससाठी रेडी राहायचं आहे कॉमेंट्री बॉक्सजवळ. CSMT, TRS आणि पनवेल टीम. चेंडू हवेमध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण डीमध्ये पाहायला मिळत आहे. चांगली फिल्डिंग. परप्पा तिथे आहेत आणि तोपर्यंत एकच धाव मिळते फलंदाजाला. धावसंख्या अंकित एकूण धावफलकावर 17 धावा. 17 ऑन द बोर्ड. नॅशनल रेल्वे मजदुरीने आयोजित युवा महोत्सव आणि त्यामध्ये सुरू असलेला हा क्रिकेटचा रंगांगण सोहळा. पुढचा चेंडू. संजय हुक करायचा प्रयत्न. चेंडू मात्र तो डीपमध्ये जातोय. लॉंग लेगला चेंडू कव्हर करेल तोपर्यंत एकच धाव कंप्लीट झाली आहे ती संतोषकडून. स्कोर मूव्ज अगेन अँड 18 ऑन द बोर्ड. 18 धावा धावफलकावर.
एक गडी गमावला आहे हरेशच्या स्वरूपात. संतोष जबरदस्त बॅटिंग करतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतो, त्याला स्ट्रायकिंग एंडला पोपट. स्ट्रेट ड्राईव्ह, एकच धाव मिळाली चेंडूवर. मोठ्या फटक्यांपासून थोडंसं वंचित ठेवलं आहे, लांब ठेवलं आहे, दूर ठेवलं आहे. संधी देत नाही मोठे फटके मारण्याची. धावसंख्या 19. संजय. टीम पनवेल आणि टीम CSMT TRS रिव्हर्स अटेम्प्ट केला आहे आणि एकच धाव. चला टॉससाठी रेडी राहा. CSMT TRS आणि पनवेल. षटक क्रमांक 3 सुरू आहे मैदानावर. धावसंख्या 19 धावा धावफलकावर. ओव्हर द विकेट. ओ बघायचं चेंडू लिडिंग एज घेऊन मागे निघून जातोय अँड विकेट डाऊन. फलंदाज बाद होतो कॉड बिहाइंडच्या स्वरूपामध्ये. पोपट बॅक टू द पवेलियन. बॅट्समॅन नेम प्लीज. इगतपुरी वर्सेस सोलापूर असा सामना सुरू आहे मैदानावर. नाणेफेक जिंकली सोलापूर संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि फलंदाजीला इन्व्हाइट केलं आहे ते टीम इगतपुरी या संघाला, ज्या संघाने आतापर्यंत गडी गमावले ते एकूण 2 आणि धावा अंकी झाले ते 20. बॅट्समन नेम प्लीज. ओ ब्युटिफुल डिलिव्हरी, ब्युटिफुल डिलिव्हरी. फलंदाजाचं नाव बर्वे, नवीन फलंदाज. एकूण 3 षटकांचा खेळ समाप्त होते. 6.66ची गती आणि धावा अंकी झाले त्या धावफलकावर एकूण 20 धावा. 20 रन्स ऑन द बोर्ड अँड स्टील 1 ओव्हर टू गो. एक निसर्ग सुंदर असं हे मैदान, चारू बाजूला झाडं आणि त्याच्यासुद्धा पलीकडे या सिमेंटच्या मोठमोठ्या बिल्डिंग्स, टॉवर्स. एक वेगळं स्वरूप सध्या साऊथ मुंबईला मिळतं आहे. आणि डाव्या विभागात ITC ग्रँड हॉटेल, अत्यंत उंच इमारत. तर श्रीकांत होते निर्णायक षटकामध्ये. श्रीकांत राठोड निर्णायक षटकामध्ये तुम्ही पाहाल त्या गोलंदाजाला धावसंख्या आतापर्यंत 20 धावा धावफलकावर इगतपुरी संघाच्या. चेंडूचा पाठलाग केला, चेस केलं चेंडूला अँड वाईट बॉल पंचांचा. बघा पनवेल टीमने रिपोर्ट केलं आहे. CSMT TRS टीम रिपोर्ट करा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. CSMT TRS. पुढचा चेंडू राठोड. कट प्रयत्न अँड डॉट बॉल. धावसंख्या 21. CSMT TRS टीम रिपोर्ट करा ताबडतोब टॉससाठी. धावसंख्या 21 धावा धावफलकावर. षटक क्रमांक शेवटचं गोलंदाज तुम्ही पाहतात श्रीकांत राठोड. स्ट्रायकिंग एंडला संतोष. हा कट करायचा होता चेंडू अपील पंचांकडे कॉड बिहाइंडसाठी, पण पंचावर त्याचा काहीच इम्पॅक्ट नाही आहे. डॉट बॉल. धावसंख्या कायम धावफलकावर 21 धावा. इकॉनॉमिकल षटक. एक मात्र वाईड फक्त त्यांनी फेकला आतापर्यंत या षटकामध्ये आणि संधी देत नाही आहे तो श्रीकांत राठोड. हो चेंडू हवेमध्ये थोडासा अपिश फटका पाहायला मिळतो. शेतकरी जज करते. गुड कॅच, सुपर कॅच, अप्रतिम झेल टिपलाय आणि फलंदाज बाद. हॅलो. न्यू बॅट्समन नवीन फलंदाज इम्रान येतो मैदानाच्या आतमध्ये. CSMT TRS शेवटचा कॉल आम्ही देत आहोत. साधारण सूचना करायला लावू नका. CSMT TRS इनिंग ब्रेकमध्ये आपण इथे आलात नाही तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल.
समालोचन कमी आणि सूचनाच जास्त वेळ जातोय. हा चेंडू हवेमध्ये ऑन साईडला चांगला फटका मिड विकेटला क्षेत्र त्याच्यात गुड फिल्डिंग चांगला क्षेत्रक्षण पाहिल्यामध्ये मिड विकेटमध्ये आणि ते मात्र वेगाने 2 धावा कंप्लीट होत असताना गुड रनिंग. 2 धावेच्या मदतीने धाव फलकावर धावा निश्चितच ॲड झाले. धाव फलकात तुम्ही आता एकूण 23 धावा. ओव्हर द विकेट ऑफ ड्राईव्ह प्रयत्नशील 2 धावांचा बघायचा आहे. कॉल दिलाय पण स्ट्रायकिंग एंडला चेंडूची फेक आणि फलंदाज बाद. कंट्रोल करू शकला नाही आहे आपल्या बॉडीवर मागे फिरू शकला नाही आहे आणि वेगाने या एकच धाव तिथे कंप्लीट झाली होती. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पण बॉडीवर कंट्रोल नाही करू शकला. धावच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय आणि इगतपुरी संघाला लागतोय तो धक्का. बघा मी मगाशी पण सुद्धा सूचना केली होती जे संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत प्रत्येक संघासाठी अल्पवयाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. प्रत्येक संघासाठी नाश्त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. प्रत्येक संघाच्या कॅप्टनला विनंती करतो की आपला एक खेळाडू आपण लगेच पाठवा. जे 18 संघ या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसात खेळत आहेत ते संघ जर इथे आले असतील तर आपल्या एखाद्या खेळाडूला पाठवून द्या. आपण आपल्यासाठी अल्पवयाची व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे. नाश्ता की व्यवस्था कर दी गई है. आपकी टीम के एक सदस्य को आपको भेजना है. धावसंख्या 24. ओ पायाच्या मागून यष्टी वाकवण्याचा प्रयत्न होता. टायमिंग होत नाहीये. मागचा चेंडू वाईट बॉल वाईट +1 अशा 2 धावा ॲड केल्या जातील धाव फलकावर. तर रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. ऑन साईडला प्लेस केले चेंडू तोपर्यंत एकदा तिथे कंप्लीट होते. धावसंख्या 1ने पुढे सरकते. एकूण अंकी जाते धाव फलकावर त्या या 4 षटकांच्या धावांनंतर एकूण धावा पाहतात आपण आणि 27 धावसंख्येचं लक्ष देऊ आणि सोलापूर संघाला सोलापूर संघासाठी 27 धावसंख्येचं लक्ष आहे मैदानावर. CSMT TRS अजूनही कॅप्टन आलेले नाही आहे. आम्ही ऑलरेडी शेवटचा कॉल त्यांना दिला आहे. CSMT TRS दुसऱ्या इनिंगमध्ये जर सामना जो सुरू होईल अंपायर्स अवी CSMT TRS संघात जर कुठला खेळाडू जर उपस्थित राहिला नाही इथे तर ताबडतोब पेनल्टीला सामोरं जावं लागेल. दुसरं पण लगेच ऐकू या सत्रामध्ये पुन्हा एकदा आमच्यासोबत यांचा आवाज हिंदीमधून. हेलो 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 चेक. हेलो सुस्वागतम 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 श्री वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटि समप्रभ. हेलो 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 हेलो
चला पनवेल टीम टॉस साठी या. हॅलो हेलो 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 हेलो. चलिए इसके बाद जो मैच खेला जाएगा पनवेल और टीआरएस की भी टॉस जीता है टीम टीआरएस ने. टीआरएस टीम ऑल द बेस्ट और पनवेल टीम ऑल द बेस्ट. और टॉस जीत के बैटिंग करने का फैसला 4 ओवर के मैच में. सुस्वागतम 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 श्री वक्रतुंड महाकार्य सूर्य कोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु सर्व कार्येषु सर्वदा. ओम गणेशाय नमः. गुड मॉर्निंग, स्वागत है आप सभी का, सुप्रभात. सेंट्रल रेलवे ग्राउंड परेल से सीधा लाइव आपके लिए एक भव्य दिव्य आयोजन आप देखते हुए नेशनल रेलवे मजदूर यूनियन आयोजित युवा महोत्सव 2021 सर्वे सर्वा आदरणीय सम्मानीय कॉमरेड श्रीमान वेणु पी नायर साहब महामंत्री और साथ ही साथ सहायक महामंत्री हमारे ऑल इंडिया रेलवे फेडरेशन न्यू दिल्ली. हेलो थैंक यू. हेलो थैंक यू सो मच प्रसाद परब सर, बहुत बहुत धन्यवाद आपका. महाराष्ट्र के बुलंद आवाज और जिन्होंने कल से लगातार इस प्रतियोगिता में अपने मधुर शानदार समालोचक के माध्यम से पूरा ये समा बांधा है, 4 चांद लगाया है. एक्सपर्ट कमेंटेटर बॉलिंग मार्क पर बॉलर इस बार मैच की शुरुआत सेकेंड इनिंग की शुरुआत लाजवाब तरीके से देखने को मिलता हुआ. इसी बीच आप देख सकते हैं हमारे मुंबई परेल के एक बेहतरीन समालोचक कीर्ति वाघेला सर का यहाँ पर आगमन हुआ है. सुस्वागतम कीर्ति सर. 12 प्लेयर अजून आलेला नाही आहे प्लीज. बबलू बबलू बॉलिंग करते हुए, बॉलिंग मार्क पर बबलू ओवर द विकेट. हाफ ट्रैकर की गेंद इस बार डीप स्क्वायर के ऊपर से खेला है. नो बॉल भी है और प्लस सिक्सर यानी टोटल 7 रन और थ्रो बॉलिंग पकड़ी गई है वहां पर. तो 5 रन पेनल्टी, ए सिक्सर और नो बॉल. तो टोटल 11 रन ऐड किए जाएंगे स्कोर कार्ड में. टारगेट है टीम 27 रनों का लक्ष्य और स्कोर हुआ है टोटल 17 यानी 10 रन चाहिए. बबलू बॉलिंग कर रहे हैं ओवर द विकेट. ओहो एक और अच्छा स्ट्रोक, बाउंड्री लाइन के बिल्कुल नजदीक कैच पकड़ा है लेकिन फ्री हिट गेंद है. चौथे बॉलर जो थ्रो बॉलिंग में कल से अभी तक पकड़े गए हैं, ये जानकारी हमें विपिन जी दुबे देते हुए. कुल स्कोर 18. शामबाजी और संजय राठौड़ बैटिंग कर रहे. सोलापुर वर्सेस इगतपुरी के बीच ये मुकाबला. जीटीसी लाइव के माध्यम से प्रतियोगिता आप घर बैठे बैठे और
अपने मोबाइल लैपटॉप पे एंजॉय कर सकते हैं। एक और हाई एंड हैंडसम स्ट्रोक, इस बार कैच पकड़ा और छोड़ दिया, यानी कहते ना हाथ आया लेकिन मुंह नहीं लगा। लगभग कैच पकड़ने के बाद छोड़ दिया। जो पिछले गेंद पर नो बॉल पे कैच पकड़ा वो छोड़ देते तो जायज़ था, लेकिन ये पकड़ते तो शायद विकेट मिलता था। स्कोर बढ़ता हुआ टीम का जा पहुंचा है 19 पर। युवा महोत्सव 2021 आप देख रहे, सर्वे सर्वा मार्गदर्शक हमारे इस प्रतियोगिता के कॉमरेड वेणु पी नायर साहब, महामंत्री हमारे नेशनल रेलवे मजदूर यूनियन के, सहायक महामंत्री एयर इंडिया रेलवे फेडरेशन। ऑनसाइड के रीजन में मिड विकेट की दिशा में खेला हुआ स्ट्रोक, ऑल इंडिया रेलवे फेडरेशन न्यू दिल्ली। स्कोर हुआ टोटल 20। इस बार भी दमदार स्ट्रोक है, जबरदस्त बल्लेबाजी मैदान के अंदर। 27 का जो टारगेट है, बिल्कुल ऐसा लग नहीं रहा कि कुछ असर पड़ रहा बल्लेबाजी टीम के ऊपर। बड़े इत्मीनान से बल्लेबाजी करते हुए दोनों बल्लेबाज, और बढ़िया बल्लेबाजी। और कमेंट्री बॉक्स में कमेंट हेलो, कमेंट्री बॉक्स में किसी का मोबाइल छूट गया तो प्लीज आप मोबाइल आप कलेक्ट कर सकते हैं अपना, जिस किसी का भी है। ओवर द विकेट इस बार कट किया है गैप में, और विनिंग स्ट्रोक आता हुआ 4 के साथ मैच को समाप्त किया है सोलापुर की टीम।